देवी आल्या. सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट. देवी तुम्ही हाता आलासा आमचं भाग्यच म्हणायचं बघा. देवी तुम्ही गावामध्ये आलायसा समध्या गावकऱ्यासनी लय आनंद झालाय बघा. मलाही सगळ्यांना भेटून आनंद झाला आहे. प्रजेला भेटावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. देवी तुमचा आशीर्वाद आहे बघा आम्हावर. या जेजुरीतल्या परिसरात कोणालाही काहीही समस्या नसावी हाच माझा हेतू आहे. भक्तांसाठी त्यांच्या आराध्यांची भेट होणं ह्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. देवी आता तुमचं बी दर्शन झालं, आता आम्हाच मी दुसरं काय पाहिजे. देवी आम्ही गडावर येणार होतो तुमचं दर्शन घ्यायला. वय वय समधीकडे तुमचा जागर होणार आहे. तुमचं दर्शन घ्यायची इच्छा होती बघा आम्हाला. प्रजेच्या सुखासाठी आणि हितासाठी मी माझे दायित्व कधीही विसरणार नाही. तुमच्यासाठी गडाचे द्वार कायम उघडे असेल आणि तुमच्या समस्या दूर केल्या जातील. देवी एक इच्छा होती बघा आमच्या मनात. काही समस्या आहे का? तसं नाही. अहो नाही नाही असं घाबरू नकासा. जे काय मनात असेल ते विचारा देवीस. देवी आम्ही साधी माणसं, समधीकडे तुमचा उत्सव चालू आहे तेव्हा आम्हांसनी तुमची वटी भरायची होती. व्हायची. तुमची इच्छा पूर्ण होईल. आज पुन्हा तू माझी वाट अडवली आहेस. म्या कुणाची बी वाट नाही अडवली आणि म्या माझ्या वाटेनं चालले होते. मी जाते तिथूनच. आता अहो मला कुठं ठाव होतं का तुम्ही हातनच जाणार आहे ती. तुझ्या मनात काय आहे हे मला कळत नाही असं नाही. बानू तुझी भेट घडेल इथे याची कल्पना नव्हती. वहेजी आम्ही देखील गावात आता लोकांना भेटून येतो आहोत. वहे गावामध्ये देवीचा जागर होतो हाय हे कानावर पडलं. म्हणलं गावामध्ये यावं, समध्यासनी भेटावं. म्हटलं ना तुझ्या मनात काय आहे हे मला कळत नाही असं नाही. असो म्हाळसा वाद निर्माण होतील असे विषय आपण शक्यतो काढायला नको. मलाही तसंच वाटतं देवी. आपण हा विषयच नको काढायला. आपण निघालेलंच बरं. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि ते वातावरण मला कलुषित करायचं नाही. आणि मला बी. देवी आपण इथे निष्कारण थांबून आपला वेळ वाया घालवतो आहोत. अजून बरीच कामं आहेत. गडावर उत्सवाची तयारीही करायची आहे. निघूयात? हो. बानू सगळीकडे नवरात्रोत्सवाचा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात. तू देखील आदिशक्तीचा जागर कर, मनोभावे तिची प्रार्थना कर. वैजी आदिशक्तीच्या प्रार्थनेमुळे
तुझ्या मनातलं मागणं देखील पूर्ण होईल. ओम एहि सूर्यदेव सहस्रांशो तेजो राशि जगत्पते अनुकंपय मां भक्त्या गृहणार्घ्य दिवाकरः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री आदित्याय नमः. ओम श्री भास्कराय नमः. अर्घ्य समर्पयामि. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, आजपर्यंत आपल्याला अर्घ्य देण्यात कधीही खंड पडला नाही आणि यापुढेही कधी पडणार नाही. ते मी जाणतो देवी. आपण मला नित्य अर्घ्य देता. मी आपणासाठी काय करू शकतो हे आपण मला सांगावे. मला काय हवे आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. होय देवी, आणि लवकरच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी अशी मी आशा करतो. म्हणजे ती कधी पूर्ण होईल हे तुम्ही देखील सांगू शकत नाही. देवी, आपल्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे ह्यासाठी जशा तुम्ही आतुर आहात तसेच इतरही आतुर आहेत. त्याशिवाय श्री खंडेरायांचे हे अवतार कार्य समाप्त होणार नाही. त्यासाठीच आता पुन्हा आख्यानाला प्रारंभ होईल. त्यातूनच नवीन काही संकेत मिळतील आणि मी सत्य शोधण्याचा प्रयत्न करेन. देवी, एक सांगू, तुम्ही जर मनात आणलं तर हे कार्य लवकरात लवकर संपुष्टात येऊ शकेल. ते कसं? तुम्ही बाणाईचा स्वीकार करावा. हे तुम्ही सांगता आहात सूर्यदेव? होय देवी, कारण तुम्ही जर बाणाईचा स्वीकार केलात तर तुम्हाला तुमच्या मूळ रूपाचं स्मरण होईलच आणि श्री खंडेरायांचे हे अवतार कार्य संपवून कैलासातही जाता येईल. पण ते जरी सत्य असलं तरी तुम्हाला ठाऊक आहे की माझ्याकडून असं होणं शक्य नाही. मी तिचा कधीही स्वीकार करणार नाही. मी केवळ पर्याय सांगितला देवी. ह्यापेक्षा अधिक मी काय बोलणार. आज्ञा असावी. कैलास सोडून आपल्या पित्याकडे म्हणजेच राजा हिमावनकडे जाणं याचा अर्थ त्यांना हे खूपच असह्य झालं असणार. होय देवी, परंतु प्रश्न असा होता की यावर मार्ग काढणार तरी कसा. तो क्षण अत्यंत महत्वाचा होता, कारण त्यापुढे भविष्यात काही महत्वाच्या घटना घडणार होत्या.